नमस्कार, मॉम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत राजस्थानी घेवर. राजस्थानी घेवर बनवण्यासाठी प्रथम आपण रबडी बनवूया. रबडी बनवण्यासाठी मी एका भांड्यामध्ये अर्धा लिटर दूध तापत ठेवलं आहे. दूध तापायला ठेवल्यानंतर उकळी आल्यानंतर ते सारखं हलवत राहायचं, कारण ते खाली लागलं नाही पाहिजे आणि वरती उतू पण नाही गेलं पाहिजे. दूध थोडे चांगले घट्टसर झाल्यानंतर त्यात 1.5 चम्मच साखर टाकून ते आपण उकळून घ्यायचं. गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा लिटर दूधमधून मी अर्धी वाटी दूध बाजूला काढून ठेवलं होतं. त्या दुधामध्ये 2 चम्मच मिल्क पावडर, 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकून ते चांगलं आपण मिक्स करून घेऊ. त्यात गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे. हे सर्व चांगलं मिक्स झाल्यानंतर ते आपण आटवलेल्या दुधामध्ये थोडं थोडं टाकून पळीने हलवत राहू, कारण ते खाली पण लागलं नाही पाहिजे आणि त्याच्या गाठी पण तयार नाही झाल्या पाहिजे. दूध चांगलं उकळून आटल्यानंतर त्यामध्ये अर्धा चम्मच वेलची पावडर, थोडेसे केसर टाकून ते आपण चांगलं उकळून घेऊ. ह्या पद्धतीने थोडंसं दाटसर झाल्यानंतर आपली रबडी तयार. कारण ती थंड झाल्यानंतर पुन्हा थोडीशी घट्ट होते, म्हणून जास्त घट्ट करायची नाही. रबडी थोडी थंड झाल्यानंतर ती आपण थंड व्हायला फ्रीजमध्ये ठेवून देऊ. आता आपण बनवूया साखरेचा पाक. भांड्यामध्ये अर्धी वाटी साखर घेऊन त्याच्या अर्धं आपण पाणी घेऊन ते सारखं हलवत राहायचं, कारण साखर खाली लागली नाही पाहिजे. साखर वितळल्यानंतर त्यामध्ये 2 वेलच्या मी सोलून टाकल्या. त्या पण चांगल्या उकळून घ्यायच्या. पाक चांगला उकळवून तो एक तारी आपण करून घ्यायचा. साखरेचा पाक थोडासा दाटसर झाल्यानंतर त्यात 1 चम्मच लिंबाचा रस टाकून ते थोडंसं उकळवून गॅस बंद करायचा. या पद्धतीने आपला साखरेचा पाक तयार. आता आपण बनवूया घेवर. घेवर बनवण्यासाठी त्याचं आपण बॅटर तयार करूया.
बॅटर तयार करण्यासाठी तडका पॅनमध्ये मी 2 चम्मच घी थोडंसं वितळवून घेतलं. ते वितळल्यानंतर ते मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलं. तूप मिक्सरच्या भांड्यात टाकल्यानंतर बर्फाचे 4-5 क्यूब त्याच्यात टाकून ते आपण मिक्सरला फिरवून घेऊ. मिक्सरला तूप फिरवल्यानंतर ते ह्या पद्धतीने सॉफ्ट तयार होतं. ते सॉफ्ट तयार झाल्यानंतर आपण घेवर बनवण्यासाठी 1 वाटी मैदा घेतला. त्यातला अर्धा वाटी मैदा आपण ह्या तुपामध्ये टाकून ते मिक्सरला आपण फिरवून घेऊ. ते फिरवल्यानंतर ह्या पद्धतीने तयार होतं. त्यात आपण उरलेला परत अर्धी वाटी मैदा टाकून 1 चम्मच चण्याचं पीठ टाकून त्यात थोडंसं चिल्ड फ्रीजचं पाणी टाकून ते आपण मिक्सरला फिरवून घेऊ. मिक्सरला फिरवून झाल्यानंतर पिठाचे ह्या पद्धतीने जर गोळे राहिले तर ते सर्व एकत्र मिक्स करून ते पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचे चांगले. मिक्सरला फिरवून झाल्यानंतर आपले बॅटर ह्या पद्धतीने तयार होते. ते आपण एका भांड्यात काढून घेऊ. बॅटर भांड्यात काढल्यानंतर त्यात अर्धी वाटी एकदम थंड पाणी आपण टाकायचं. आणि बॅटर हे जास्त पातळ पण नाही पाहिजे, घट्ट पण नाही पाहिजे. ज्या पद्धतीने माझ्या पळीवर एकदम पातळ लेअर आली आहे ह्या पद्धतीने ते बॅटर पाहिजे. ह्या पद्धतीने बॅटर तयार झाल्यानंतर त्यात 2-3 बर्फाचे तुकडे टाकून 1 चम्मच लिंबाचा रस टाकून ते आपण चांगलं मिक्स करून घेऊ. घेवर तयार करण्यासाठी आपल्याला बॅटर खूप थंड लागतं. बॅटर जेवढं थंड राहील तेवढे आपले घेवर चांगले होतील. त्यासाठी बर्फाच्या याच्यावर बॅटरचं भांडं ठेवून आपण घेवर तयार करू. घेवर तयार करण्यासाठी माझ्याकडे मोल्ड नाही तर मी ते पातेल्यात बनवणार आहे. पातेल्यामध्ये अर्ध्याच्या अर्ध आपण तूप तापत ठेवू. ते एकदम कडकडीत तापलं पाहिजे. तूप कडकडीत तापल्यानंतर गॅस मिडियम करून घेऊ. बॅटर आपण बाटलीत भरून थोडे थोडे टाकून आपण घेवर तयार करू. बाटलीत बॅटर भरल्यानंतर ते 2-3 वेळा आपण ह्या पद्धतीने टाकून घ्यायचं. हे टाकून झाल्यानंतर आपण मध्ये त्याला होल करायचं. त्या होलमध्येच आपण थोडं थोडं बॅटर टाकत राहायचं. पुन्हा होल करायचा. मी कशा पद्धतीने करते ते तुम्ही बघा. तुमच्याकडे बाटली नसेल ते बॅटर तुम्ही थोडे थोडे पळीने पण टाकू शकता. 15 ते 20 वेळा बॅटर टाकल्यानंतर त्याची जाडसर जाळी तयार होते. जाडसर जाळी तयार झाल्यानंतर आपण ती हळूच शिगाने किंवा लाटण्याने बाजूबाजूने हळूच हलक्या हाताने खाली घीमध्ये ढकलून द्यायची. मी कसे करते ते तुम्ही बघत राहा.
घेवर तुपात ढकलल्यानंतर थोडेसे ब्राऊन झाल्यावर शिगाने किंवा लाटण्याने ते आपण अलगद काढून घेऊ. ते आपण चाळणीवर तूप नितळत ठेवू. घेवर थंड झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये घेऊन आपण तयार केलेली चाचणी त्याच्यावर टाकून घेऊ. सर्वत्र चाचणी टाकून झाल्यानंतर थंड केलेली रबडी आपण घेवरला सर्वत्र लावून घेऊ. त्यानंतर वरतून आपण बारीक केलेले ड्रायफ्रूट टाकून आपले घेवर तयार. रेसिपी थोडीशी कठीण आहे, पण ती तुम्ही ट्राय करा. मी ती सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितली आहे. माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. धन्यवाद.